मी एकटाच या विजयाचा शिलेदार नसून ही आमची संपूर्ण 32 जणांची जी टीम आहे, या सर्वांचं योगदान कुठे ना कुठे या विजयामध्ये आहे. या पुढची रणनीती कशी असणार आहे? प्रकरण कोर्टात देखील जाण्याची शक्यता आहे, यापुढे ते होणार आहे. मुळात सुरुवातीलाच त्यांनी जी सुरुवात केली की त्यांनी उच्च न्यायालयामध्ये अपील करून या अंबरनाथ शहराचा जो विकास आहे हा कुठेतरी खुंटवण्याचा प्रयत्न केला. कारण हे जे अपील आहे हे अपीलच माननीय जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्याकडे त्यांनी सुरुवातीला दाखल करायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी तसं न करता ते हायकोर्टामध्ये गेल्यामुळे ह्या सुनावणीला उशीर झालाय आणि त्याच्यामुळे अंबरनाथ शहराचा विकास कुठेतरी थांबलाय असं माझं मत आहे. संख्याबळाचा जे काही याचिका होती त्याची आपले विजय झालेला आहे. आता येणाऱ्या ज्या 12 नगरसेवकांच्या बाबतीत ज्या तुम्ही याचिका दाखल केलेल्या आहेत त्याबाबत काय तुमची भूमिका असणार? नक्कीच मेहरबान माननीय जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्याकडे याची सुनावणी चालू आहे. 12 जे काँग्रेसचे जे सदस्य आहेत त्यांनी ते भाजपच्या चिन्हावरती म्हणजे काँग्रेसच्या चिन्हावरती निवडून येऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्याबाबतची सुनावणी 5 तारखेलाच होती, परंतु हा 32 जणांचा जो गटाची सुनावणी पूर्ण झाल्या असल्या कारणाने पुढची तारीख देण्यात आली आहे. त्याचा निकाल देखील आपल्या बाजूने लागेल का? 100% आम्हाला तर खात्री आहे की याबाबतचा निकालही आमच्या बाजूनच लागेल.